याच्यामध्ये बऱ्याचशा आमच्या बाकीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा सांगितलं काही समज गैरसमज झाले असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त त्यांनी केलेली आहे. मला असं वाटतं सार्वजनिक पद्धतीने काम करताना आम्ही सगळ्यांनी पण काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत. पण एखादी गोष्ट अनावधानानं घडली असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा त्यांनी व्यक्त केली. लोकसंख्या जवळपास 13 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. मात्र रुग्णवाहिका ज्या आहेत त्या जवळपास 13,500 इतक्याच असल्याची माहिती अधिकारातून मिळालेली आहे. तरी संख्या वाढवण्याची गरज आहे असं वाटत नाही की काय पावलं? मी आपल्याला सांगतो की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महानगरपालिकेच्या विशेषतः NHA-वरती आता सगळ्या आपल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसनं सुद्धा उपलब्ध केलेल्या एकूण जर बघितलेल्या रुग्णवाहिका असतील तर निश्चितपणे आता काम व्यवस्थित चाललेलं आहे. याच्यामध्ये ज्या काही उणिवा आहेत त्या स्पॉट आयडेंटिफिकेशन योग्य ठिकाणी ते असणं खूप आवश्यक आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी ॲक्सिडेंट स्पॉटच्या ठिकाणी त्याचं एक तिन्ही विभाग घेऊन आम्ही एकत्रीकरण करतो आणि त्याच्यानंतर त्याला राईटली डिप्लॉय केलं की या सगळ्या प्रश्नांची सोल्युशन्स आपल्याला मिळतील. पण 13 कोटीसाठी 13,500 संख्या वाढवण्याची संख्या निश्चितपणे वाढवणं गरजेचं आहे. परंतु त्याच्यासाठीचा जो प्लॅन आहे तो 3 विभाग मिळून आम्ही करतो. कारण हे वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत. त्या ॲक्सिडेंट स्पॉट्समध्ये सुद्धा या गोष्टींची गरज आहे आणि मला असं वाटतं त्या सगळ्याचा एकूणच आराखडा केल्यानंतर आवश्यक असतील त्याप्रमाणे उपलब्धता करण्यामध्ये कुठल्याही विभागाला अडचण असतात. साहेब, कोल्हापुरातल्या खरं तर बांग्याची जी चर्चा आहे ती विधानसभेत आपल्याला पाहायला मिळते. त्याला उत्तर जरी दिलं असतं तरी एकूण ह्या सगळ्या कोल्हापुरातल्या गांजा असेल किंवा या संदर्भात काय पालकमंत्री आपण म्हणताय? नशामुक्त कोल्हापूर अशा पद्धतीचं अभियान आपण परवाच त्याच्याबद्दलची सुरुवात सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केली आहे. ठीक आहे, हा विषय बरोबरच आहे. सन्माननीय आमदार राजे क्षीरसागर साहेबांनी मांडलेला मुद्दा अगदीच योग्य आहे. ती लोकभावना आहे आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की या गोष्टींवरती राईट सोल्युशनवर यायचं असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. नशामुक्त अभियानामध्ये प्रबोधन असेल, कठोर कारवाई असेल, भविष्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टींची एक निर्बंध आणि भविष्यकाळामध्ये त्याच्याबद्दलची एक भीती जागरूकता सगळ्याच गोष्टी असतील. भविष्यात या गोष्टी उद्भवू नयेत आणि विशेषतः ज्या पुरोगामी राजर्षी शाहू महाराजांचा कोल्हापूर आहे या कोल्हापूरमध्ये अशा विचाराला थारा देऊ नये यासाठीच नशामुक्त अभियान आपण सुरू केलं आहे. त्याचा रिझल्ट आपल्याला पुढे दिसेल. ठाकरे गटाचे आमदार 4 आमदार आहेत ते घेतलेले आहेत. आता खासदारानंतर आता आमदारांचं टायगर ऑपरेशन सुरू आहे. मी आपल्याला सांगितलं की या राज्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्याच्यावरती लोकांचा वाढत असणारा विश्वास, ज्या पद्धतीनं जनमानसांमध्ये त्यांच्याविषयी लोकप्रियता आहे, त्यामुळं ज्या दिवशी लोकसभा झाली, विधानसभा झाली, शिवसेनेचे आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास व्यक्त करणारे हजारो कार्यकर्ते, सामान्य शिवसैनिकांपासून ते आमदार, खासदार, मंत्री सगळेच लोक येत आहेत. त्यामुळे आपल्याला या अशा अनेक गोष्टी दिसत राहतील की ज्याचा परिणाम निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना अधिक प्रभावशाली पद्धतीने काम करेल. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र काल मुश्रीफांनी आपल्या गटाचे ठराव जमा केले. जवळपास 1971 ठराव आपल्याकडे आहेत आणि राष्ट्रवादी मोठा भाऊ असेल अशा पद्धतीचे भाषणामध्ये त्यांनी वक्तव्य केले. गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्रित लढण्याचं यापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही सगळ्याच मंडळींनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणेच ही निवडणूक होईल. आता निवडणूक म्हटल्यानंतर निवडणुकीतली राजकीय ईर्ष्या, प्रत्येकाला थोडंसं आपलं महत्त्व वाढवणं, हे सगळ्या गोष्टी अपेक्षितच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे काय काल झालेलं सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी केलेलं वक्तव्य किंबहुना त्यांनी त्यांच्या पद्धतीने दाखल केलेले ठराव असतील किंवा सगळेच पक्ष जे दाखल करतील त्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्या पद्धतीनं अधिक हिरिरीनं त्याच्यामध्ये गोकुळमध्ये अग्रभागी असण्याचा प्रयत्न असणार आणि तो साहजिक आहे. साहेब, आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. मात्र कोल्हापुरातल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावलेल्या अनेक इमारती ज्या अजूनही अडगळीत आहे. स्टेशनवरील हुजुरांचं रेस्ट हाऊस जे आहे तिथे बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट झाली होती. मात्र गेली 10 वर्ष संघर्ष करूनही तिथं स्मारक होत नाही. प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करते असं वाटतं. राजर्षी शाहू महाराजांच्या या संपूर्ण त्यांचं वास्तव्य लाभलेला, त्यांच्या जिथं सहभाग झाला आहे अशा सगळ्या गोष्टींना सुद्धा भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीनं जतन करणं, संवर्धन करणं आणि ते लोकांसाठी उपलब्ध करणं यासाठीचा पहिला टप्पा म्हणून आपण इथं जर आता बघितलं तर ज्या पद्धतीनं राज्य शासनानं या परिसराला सुशोभित करण्यापासून चांगल्या पद्धतीनं या परिसराला डेव्हलप केले ते बघितल्यानंतर याच पद्धतीनं आठवड्याभरामध्ये एक बैठक आपण घेतोय की ज्या बैठकीमध्ये अजूनसुद्धा पलीकडच्या बाजूला जी जागा आहे तिथं काही सोयीसुविधा उपलब्ध करायला पाहिजेत. आपण म्हटलेल्या अजूनही कोल्हापूर शहरात, कोल्हापूर परिसरात राजर्षी शाहू महाराजांनी ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांचा संपर्क आणि त्या आपण सांगितलं त्या पद्धतीनं पदस्पर्शानं ज्या ठिकाणी पावन झालेल्या सर्व परिसराला
जास्तीत जास्त संवर्धित करण्याचा प्रयत्न आपण करू.